नमस्कार. आज मी एक भार्याबद्दल एक श्लोक सांगणार आहे. भार्या म्हणजे पत्नी. भार्याला अनेक नाव आहेत, पत्नीला अनेक नाव आहेत. कांता आहे, अर्धांगिनी आहे, धर्मपत्नी आहे. तरी तिच्याबद्दल एक वर्णन करणारा श्लोक या ठिकाणी मी सांगत आहे. पत्नी शिष्य असे गुरु ही सन्मित्र ही ती असे, पत्नी बंधू असे भगिनी माता पिता ही ती असे. नाती सर्वची आज एक उठुनी, मित्रा तुला लाभली. सर्वाहुनी वाटते भार्या जगी चांगली. या श्लोकाचा अर्थ असा आहे की कधी कधी सर्वच नाते या अर्धांगिनीमध्ये येत असतात. कधी ती शिष्यासारखी शिकणारी असते, कधी गुरुसारखं मार्गदर्शन करणारी असते, कधी खरी मैत्रीण सन्मित्रा होत असते, कधी बहिणीसारखी जपणूक करीत असते आणि कधी आईसारखी प्रेम देणारी असते. म्हणून हे सर्वच नाते या अर्धांगिनीमध्ये येत असतात. म्हणून सुभाषितकाराने असं सांगितलेलं आहे की सर्वाहुनी वाटते म्हणून भार्या जगी चांगली. म्हणजे असं वाटतं त्याला की सर्वात श्रेष्ठ अशी सर्वच नाते एकवटून काम करणारी जी आहे ती आपली धर्मपत्नी असते. आणि मित्र, गुरु, आई, बहीण सगळं एकच व्यक्ती मिळालेलं तर ती म्हणजे पत्नी. काय सांगतो मी, नीट पुन्हा लक्ष देऊन ऐका. मित्र, गुरु, आई, बहीण सगळं एकाच व्यक्तीत मिळतं ते म्हणजे नातं पत्नीचं नातं असतं. आणि यालाच म्हणायचं हे सर्वच नाते घेऊन आपल्याबरोबर काम करत असते ती सर्वश्रेष्ठ पत्नी, असं सुभाषितकारांनी म्हटलं आहे. एवढं बोलून मी नमस्कार.